हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो ऋषिकेशला आमची मॉर्निंग कशी असायची दोघी मालिकेंची तर ते दाखवते आहे तुम्हाला. आम्ही उठलं की बस फ्रेश झालो की गंगेकिनारी येऊन बसायचो मॉर्निंगला. अगदी शांतता असायची, मेडिटेशन, योगा करणारे लोक सगळे तिथे असायचे आणि गर्दी नसल्यामुळे खूप निवांत निर्वीला पण खेळायला तिथे मजा यायची, सगळं मोकळं असायचं. इथे आमची शिवकथा होती 5 दिवस. आम्ही विदर्भातले ऑलमोस्ट 700 लोकं तिथे आलेलो होतो. अकोला, अमरावती, बुलढाणा आणि नागपूरपर्यंतचे सगळे लोक आम्ही होतो सोबत. त्याच दरम्यान असं झालं की सर्जिकल स्ट्राईक झाली. खूप वातावरण खराब झालेलं होतं, युद्धाची स्थिती निर्माण झालेली होती. पण आम्ही अगदी सेफ होतो. आम्हाला कुठेही असं काही टेन्शनचं काम तेव्हा वाटलं नाही. आणि बऱ्याच जणांचे फोन येते, घरचे पण थोडे टेन्शनमध्ये आले होते की फिरायला गेले आहेत आणि तिकडे असं सुरू आहे. पण इथे आम्ही असं वावरत होतो की घरच्यासारखं आहे. म्हणजे इतकं आम्ही फॅमिलीयर झालो होतो सगळ्या गोष्टींसोबत 5 दिवस. तर असं आमचं गंगा आणि आमचं नातं एकदम तिथे 5 दिवस एकदम खूपच हे झालं होतं. आणि निर्वी तर अगदी मम्मा मला गंगा नदीची खूप आठवण येते. म्हणजे ती खूप मिस करत होती गंगा नदीला. पाण्यात खेळणं आणि तिथे जाणं, सकाळ संध्याकाळ ती तिकडे जायची. आणि तिला एवढं माहिती झालं होतं की ती एकटीच निघायची अशी रूममधून आणि फिरून यायची. सो मला तिच्या मागे मागे जावं लागायचं. मग हे बघा किती छान तिला मजा यायची. पण मला जास्त भीती वाटायची की ती पाण्याची, की ती पाण्यात स्लिप नको व्हायला वगैरे. आणि तिला काही वाटायचं नाही. पण माझी इकडे जीव कासावीस व्हायचा आई म्हणून की तिला प्रोटेक्ट करण्याच्या नादामध्ये. पण ती काही स्वतःला तिला आवरता येत नव्हतं पाणी दिसल्यावर. तर मी तिला म्हणायची, इथे बैस बाळा, फक्त पाण्यात पाय टाकून बैस, पण पुढे नको जाऊस. तर एक प्रोटेक्शन म्हणा, एक मुलीला जपणं हे पण ट्रिपमध्ये आपण काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. आपण बघतो किती सगळे इन्सिडेंट्स होत आहेत सध्या. आणि आयुष्य जगून घ्यायला पाहिजे. पुढे माहिती नाही आयुष्यात काय आपलं असेल किंवा नसेल, तो क्षण येईल नाही येईल. कारण मी मरणाच्या दारातून बाहेर आली आहे आणि मला माहिती आहे मरणाच्या दारात असताना आपल्याला काय परिस्थिती होते आणि आपली काय हालत खराब होते. त्याच्यामुळे आलेला प्रत्येक क्षण मी जगण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या मुलीलाही तो क्षणाचा मी आनंद देत असते आणि आपल्या माणसांसोबत आनंदी राहण्याचा मी प्रयत्न करते. थँक्यू सो मच.